या मॅडम. पुढं काढू का? मी तेच म्हटलं आजच घालायचं का? गुरुंचं काय काम नाही सर म्हणताय सर. आरती करायची का? परिसला हॉल बसला पहिले नाही मला पण
पण इथे उपस्थित झाले. खूप बरं वाटलं. परत ते जुने दिवस परत आठवणीची उजळली होती. मी एक अरेंज करण्यामध्ये म्हणजे खूप दिवस गेले. वेन्यू फायनल होत नव्हतं, दिवस फायनल होत नव्हता, सगळ्यांच्या डेट्स वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात बराच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर काय हरकत नाही, आत्ता सुद्धा जमलं नाही, पण हरकत नाही. सगळ्यांचीच वेळ मॅच करणं खूप जास्त अवघड होतं, पण तो एक दिवस म्हणून तपासणीसाठी मुलींमधील मॉनिटर नेमण्यात आले. माहित नाही कसं, पण आमचं अक्षर सुधारलं. मराठीच्या विषयात त्यांनी मार्क्स देताना केलेली काटकसर आम्हाला मराठी विषयाला कधीच हलक्यात घेऊ नका अशी एक शिकवण देऊन गेली. त्यांनी एक निबंध लिहायला सांगितला होता, चांदण्यांची सहल. आता यावर काय लिहावं हे मुलांना कळत नव्हतं. कुठल्याच गाईडमध्ये हा निबंध सापडला नाही. शेवटी त्यांनी असे विषय कसे लिहायचे यावर मार्गदर्शन केलं आणि मराठी किती खोल विषय आहे हे दाखवून दिलं. तर अशा या विधाते मॅम आपल्या यांचं मी इथे स्वागत करतो. एक छोटासा त्यांचा एक सत्कार अरेंज केलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं सत्कार. त्यांनी मॅडमचा लाडका विद्यार्थी गणेश त्याला मी सांगतो की मॅमचा सत्कार करायचा. आपल्या सगळ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात एक म्हणजे मला तरी आठवत आहे, आता ती खापराची पाटी बघायला सुद्धा मिळत नाही. मला तर असं वाटतं सगळ्या टीचर्स लोकांना पण ती आठवत असेल, त्याला तुम्ही तुमच्या लहानपणी वापरली असेल. तर ती खापराची पाटी ती आम्ही एक सन्मान म्हणून देतो. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप बोलण्यासारखं खूप काही आहे. आणि ऍक्च्युली विद्यार्थी मॅम म्हणजे आम्हाला एक मस्ती भरायची करतात. एक त्यांचा एक छोटासा मी परिचय करतो. एक शिस्त, एक दरारा, किमान शब्दात कमाल शिस्त हे एकमेव हत्यार वापरून त्यांनी भल्या भल्यांना शांत केले वर्गात. गण्या अशी वाजवेल नाही असे म्हणत त्यांनी बेशिस्त गण्याच्या मुसक्या वाजल्या. पण आता गण्या बेशिस्त नाही राहिला, गण्यात सगळ्यात सिन्सिअर झालेला. आता शाळेतल्या बाई या खूप मृदू स्वभावाच्या असतात आणि मृदू मनाच्या असतात अशी आमची धारणा होती. परंतु माध्यमिकला आल्यावर आमचा तो गैरसमज थोडासा दूर झाला. पण शालेय जीवनात असं एकतरी शिक्षक हवा
आम्ही इयत्ता 9वीत असताना त्यांनी घटक चाचणीला इतिहास विषयात जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना नापास करून एक जणू वेगळा इतिहासच त्यांनी घडवला होता. आपण ती सांभाळून पण ठेवू शकतो. आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण ती पाठी दाखवू शकतो. ती खूप हेवी आहे आणि आम्ही खूप थँक्यू. 1-2 महिन्यापासून सारखे गेट टुगेदर सुरू आहे. सगळी मुलं भेटत आहेत, त्यामुळे आम्हाला शिक्षकांना खरंच आनंद होतोय. ग्राउंडमध्ये पाऊल टाकल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही सायकल लावायची त्या ठिकाणी तुमच्या गाड्या बघितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. एखादा अधिकारी असतो, त्याच्याकडे लोक कामाला येतात, निघून जातात, परंतु तुम्ही आम्ही शिक्षक हा असा पेशा आहे ना मुलांनो, तुम्ही आम्हाला कधी विसरत नाही आणि आम्ही तुम्हाला कधी विसरत नाही. हा ऋणानुबंध असतो. तुमच्या त्या काळच्या आठवणी, आम्ही रागवलं असेल, तुम्हाला बोललो असेल, गण्याला मागच्या बाजूला मुली गेल्या की गणे तिकडे पळत जायचा, अशा खूप वेळा मला मी जास्त रागवलेली आहे, मला सुद्धा जाणवत होते. पण त्या काळात रागवणं गरजेचं होतं आणि आता सर्वांना बघून गणे असल्या का तर त्या काळामध्ये तेवढं तुम्हाला रागवलं म्हणून आज आम्हाला तुम्ही एवढे समोर दर्शनात चोरधरी, अपेक्षा मोकळ, अपर्णा पाटील, आणि सविता आयरे. विद्यार्थ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने एक दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. थँक्यू. खूप व्हिडिओग्राफीचं काम पूर्ण त्यांनी बाजू सांभाळली. परत ग्राफिक डिझायनिंग वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या दीपकने सांभाळल्या आणि त्याला दिलेल्या वेळेत त्यांनी काम पूर्ण करून दिलं. आणि आज आपण एवढं खळखळून आणि बोट धरून असलेलो असेल तर त्याचं पूर्ण श्रेय याला जातं, पंकज पाटीलला जातं. त्याने खूप त्याचं इतकं क्रिएटिव्ह माइंड आहे, म्हणजे आपण ती इमॅजिनच नाही करू शकत खरं. त्यांनी आम्हाला आम्ही अजून एक छोटा प्रोग्राम ठेवला होता. शाळेत जर असतात तर ती गोष्ट पॉसिबल झाली असते. एक प्रोजेक्टर लावून त्याने जे व्हिडिओ बनवले आणि रील्स वगैरे बनवले ना, खूप जास्त एंटरटेनिंग आहे, जे आपल्या आठवणींवर बेस होते. तर त्यांनी आपल्या शाळेत एक छान शाळेवर गाणं पण लिहिलं, कंपोजही केलं. तो एक मल्टी टॅलेंटेड मुलगा आहे आणि अशा या मुलाचं आपण जनाची बाजू एक चांगली सांभाळली जाते आणि त्याचं जास्तीत जास्त क्रेडिट हे पंकजला जातं. मी त्याला मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. मी मनापासून त्याचे आभार मानतो. पुढे मी अनाऊन्स करतो जी जेव्हा आपण ग्रुपवर टाकलं की कोण कोण कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्टेड आहेत भाग घेण्यासाठी, तुम्ही नावं द्या. तर पहिलं नाव अँकरिंग साठी तिने स्वतःहून दिलं आणि तिने ते एक छान असं सक्सेसफुल करून दाखवलं. खरं तिने कालही तिने संध्याकाळी त्याचं वागणं तेव्हा बेशिस्त कॅटेगरी मध्ये बसत असेल आमच्यासाठी ते